केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे। नव्या पेन्शन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे। युनिफाईड पेन्शन स्कीम असं या नव्या योजनेचं नाव आहे। निवृत्तीपूर्वीच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे, तर 25 वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यूपीएसचा लाभ मिळणार आहे। देशभर जुनी पेन्शन लागू करा म्हणून विविध संघटना आंदोलन करतात। मात्र केंद्र सरकारनं यूपीएस पेन्शन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतलाय। ओपीएस अर्थात ओल्ड पेन्शन म्हणजे जुनी पेन्शन योजना बंद करून सध्या देशात एनपीएस म्हणजे न्यू पेन्शन स्कीम म्हणजेच नवीन पेन्शन योजना सुरू आहे। मात्र ती बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी असताना केंद्र सरकारनं यूपीएस म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। यूपीएस पेन्शनचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे। राज्य सरकार सुद्धा हा निर्णय लागू करू शकतात। किमान 10 वर्ष नोकरी करणाऱ्यांना 10,000 पेन्शन असेल। जर सरकारी नोकरीत असताना मृत्यू झाल्यास पत्नीला पगाराच्या 60% पेन्शन मिळेल। जर 25 वर्ष नोकरी झाली असेल तर निवृत्ती वेळच्या पगाराच्या सरासरी निम्मे पेन्शन मिळेल, अशी माहिती या यूपीएस पेन्शन विषयी दिली गेली आहे। 1 एप्रिल 2025 पासून ही पेन्शन योजना केंद्र सरकार लागू करण्याच्या विचारात आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।